नमस्कार मित्रांनो, थोडंसं राजकारण आपण पण समजून घेऊया. कशा पद्धतीने राजकारण चालू आहे लोकसभेचं ते थोडंसं आपल्या डोळ्यांनी बघून घेऊया. राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारने नाशिक मनपा हद्दीत मोठा भूसंपादन घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाचे म्हणजेच जे ठाकरे गटाचे कौटिल्य संजय राऊत यांनी केला आहे. बघा, खूप मोठा घोटाळा त्यांनी केला असं ते सांगताय. 2 दिवसात मी हा घोटाळा पुरावे सादर करत मोठा स्फोट करणार असल्याचेही त्यांनी म्हटले. 2 दिवसात महाराष्ट्रात खूप काही मोठी घटना घडणार आहे का? हे सगळे या विषयातनं चर्चा करणार आहे. चॅनलवर नसाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संजय राऊत यांनी एक्स या त्यांच्या म्हणजे सोशल मीडियाच्या ज्या माध्यमातून एक्सवर पोस्ट करत सांगितलं की शिंदे-फडणवीस सरकारने निशाणा साधून त्यांनी सांगितले की पोस्टमध्ये म्हटलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भ्रष्टाचार हाच शिष्टाचार ठरत आहे. भ्रष्टाचार हा शिष्टाचार ठरत आहे. सध्याचे महाराष्ट्रातील मिंदे सरकार, बघा शिंदे सरकारांना मिंदे सरकार आहे, त्यांचे ज्वलंत उदाहरण त्यांनी सांगितलं. म्हणजे करंट लाईव्ह उदाहरण तुमच्याजवळ आहे. नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा त्यांनी केला आहे आणि तो घोटाळा मी येत्या 2 दिवसात उघड करणार आहे. नाशिक महानगरपालिके हद्दीतील 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा नगरविकास खात्याने केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे लोक हे गैरप्रकारामध्ये थेट लाभार्थी आहेत. मी 2 दिवसात यावर स्फोट करेन, तोपर्यंत लाभार्थ्यांनी शांत झोपावे असा इशाराही त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिला आहे. तसेच महाराष्ट्रात कोण सुटलं आहे, कोण लुटत आहे, या सगळ्या गोष्टी माहिती आहे असा सवाल देखील या त्यांनी उपस्थित केला आहे. आता नाशिकमधील भूसंपादन घोटाळ्याचे नेमके प्रकरण काय आहे ते आपण जाणून घ्या. याकडे सर्वांचेच लक्ष लागले. तसेच संजय राऊत यांच्या पोस्टनंतर शिंदे-फडणवीस सरकार यावर काय उत्तर देणार ही आता याच्यातनं समजून घ्या. दिवसात हा जो त्यांनी घोटाळा सांगितलाय तो घोटाळा जर उघडकीस आला तर मग शिंदे सरकारचं काही खरं नाही असं दिसतंय. संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत यांनी सांगितले की सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या प्रकरणात अनेक रहस्य आहेत. पोलीस कोठडी, एखाद्या संशयित आरोपीचा मृत्यू झाला याचा अर्थ या घटनेला महाराष्ट्राचे गृह मंत्रालय जबाबदार आहे आणि नक्कीच येते. पोलीस कोठडीमध्ये कोणाचा मृत्यू होतोय, त्याची कारणं, त्याची पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट्स हे जाहीर करणं गरजेचं असतं. घरच्यांनाही ते माहिती पडणं गरजेचं असतं, पण ते माहिती पडत नाही आहे. आणि जे काही मुख्य सूत्रधार आहेत याच्याही आधी सलमान खानच्या जे काही प्रकरणं होते त्याच्यामध्ये जे काही साक्षीदार होते, एक कॉन्स्टेबल होते बिचारे, ते तिथे त्यांना अक्षरशः जेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना औषधे देण्यात आले आणि ते तिथे मरण पावले. तसेच आता घडताय जे काही साक्षीदार आहेत त्यांच्याबरोबर अशा गोष्टी घडताय असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी घडणार, या सगळ्या गोष्टींनंतर काय घडतंय 2 दिवसात जर हा गौप्यस्फोट झाला तर खूप काही याच्या लोकसभेच्या इलेक्शनवर नक्कीच परिणाम पडणार आहे. धन्यवाद.